आज आपण कुठे चाललो? कुठे चाललो आपण? झेंड्याला. झेंडा कोणा तिकडं कोणा शाळेत आपल्या आहे की नाही? हा चला तर मित्रांनो, चला झेंड्याला जाऊ. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही आता आमची मित्रमंडळी आलेली आहे, बघू शकता. ही चाललंय इकडं. चला तर आपण आता शाळेत जाऊ. मित्रांनो, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. लय दिवसांनी या शाळेमध्ये आलो मित्रांनो. शाळेमध्ये यायला का आपल्याला टाईमच भेटेना. आपण आज 15 ऑगस्ट आपला साजरा होत आहे, तर म्हणलं चला आपण झेंड्याला तरी एका निमित्तानं जाऊया. ये रे, टाईमच भेटत नाही. दररोज आपल्याला काम काम काम, तर म्हणलं आज आपण जाऊया. मित्रांनो, आता झेडपी शाळा म्हणलं तर कोणी इंटरेस्ट घेईन. तर आता सगळे खाजगी शाळेमध्ये ॲडमिशन करायला आहेत, मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन करायला आहेत. जिल्हा परिषद शाळेला तेवढे मुलं मुली आता राहिले नाहीत पहिल्यासारखं. पहिले शाळेमध्ये मुली मावत नसे, बाहेर गावून आपल्या शाळेमध्ये शिकण्यासाठी येत जाई. पण आता तुम्ही बघू शकता किती फार कमी संख्या झाली आहे आपल्या शाळेत. मुलींची सगळे बाहेरगावी शाळेत जात आहे. मित्रांनो, माझा तर खरंच जिल्हा परिषद शाळेमध्येच आहे, दुसऱ्या शाळेमध्ये नाही. मित्रांनो, हे भाषण ऐका दीदीचं आमच्या, किती छान मध्ये करत आहे. तुम्ही ऐका, पूर्ण व्हिडिओ बघा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वर्ग तसेच उपस्थित सर्व पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस हा आपल्या सर्व भारतीयांसाठी अत्यंत गौरवाचा, अभिमानाचा आणि देशभक्तीने भरलेला दिवस आहे. कारण याच दिवशी 1947 साली आपला भारत देश इंग्रजांच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर उभा राहिला. स्वातंत्र्य हा कुणी आपल्याला सहजासहजी दिला नाही, तर त्यासाठी अनेक थोर देशपुरुषांनी आपल्या मातृभूमीसाठी लढा दिला. त्यांच्या अटल ध्येय, निश्चय आणि त्यांच्या स्वाभिमानामुळे आपण आज मोकळ्या आकाशाखाली स्वाभिमानाने श्वास घेत आहोत. स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या विचाराने, कृतीने आणि अधिकाराने जगणे. आपल्या हक्कांसोबतच आपली जबाबदारी असणे. स्वातंत्र्याचा खरा हक्क आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा आपण देशासाठी काही देऊ शकतो, जसे की शिक्षण, स्वच्छता, प्रामाणिकपणा, संयम आणि राष्ट्रप्रेम ही आपल्या स्वातंत्र्याची खरी सजावट आहे. आजचा भारत देश अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, शेती आणि संरक्षण. पण अजूनही अडचणी आहेत. गरिबी, भ्रष्टाचार, अशिक्षा, बेरोजगारी या अडचणींवर मात करण्यासाठी आजच्या पिढीने पुढे गेले पाहिजे. आपणच भारताचे भविष्य आहोत. स्वातंत्र्य दिन हा फक्त एक सण नाही, तर तो जागृतीचा दिवस आहे. आपल्याला हा विचार करायला लावतो की आपण देशासाठी काय करत आहोत आणि काय करू शकतो. एक चांगले विद्यार्थी, प्रामाणिक नागरिक आणि समाजप्रिय व्यक्ती म्हणून आपल्या देशाच्या प्रगतीत आपले योगदान देऊ शकतो. शेवटी मी इतकंच म्हणेल की देशप्रेम हे आपल्या हृदयात असायला हवे, फक्त तोंडापुरते नाही. देशासाठी काम करणं हीच खरी देशभक्ती आहे. चला तर मग आपण सर्वजण हे नक्की ठरवूया की आपण आपल्या क्षेत्रात प्रामाणिक मेहनत करू आणि आपल्या भारत देशाला अधिक महान बनवू. एवढं बोलून मी माझ्या भाषणाला विराम देते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद नक्षत्र, अतिशय छान आणि उत्कृष्ट. परेड मिशन, परेड साधन. एक साथ
नमस्कार मित्रांनो, यूट्यूब फॅमिली. तुम्हाला आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस. सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपल्याकडून आपला हे सगळा ग्रुप आहे, सगळ्यांनी मिळून छोट्या मुलाला बिस्किट आणि चॉकलेट आणलेली आहे. तर आपण आज सगळ्यांना बिस्किट आणि चॉकलेट वाटूया. बाय. येणार येतात ते मग काय मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट